सराव संच 3.2 आणि संकीर्ण 3 मध्ये असणारी TN या सूत्रावरची गणित आपल्याला सोडवायची आहेत। आज जी उदाहरणं घेतली जाणार आहेत ती उदाहरणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत। या उदाहरणांचा आपल्याला सराव करायचा आहे। आता या ठिकाणी पहिलं गणित घेऊया आपण 3.2 सराव संच 3.2 11, 8, 5, 2 डॉट डॉट या अंकगणितीय श्रेणी या अंकगणितीय श्रेणी ऋण 151 ही संख्या कितवे पद असेल? लक्ष द्या सगळ्यांनी, अतिशय काळजीपूर्वक ऐकायचं आहे। 11, 8, 5, 2 डॉट डॉट या अंकगणितीय श्रेणीत ऋण 151 ही संख्या कितवे पद आहे? कितवे म्हणजे यांची किंमत काढायची। ऋण 151 या पदाचा क्रमांक काढायचा आहे। दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये ऋण 151 हे पद किंवा ही संख्या कोणत्या स्थानावर, कोणत्या क्रमांकावर, कितव्या क्रमांकावर असेल हे आपल्याला काढायचं आहे। मग जर गणित मी वाचलं तर गणितावरून मला पहिल्यांदा ए ची किंमत मिळणार आहे। ए म्हणजेच पहिलं पद आणि या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद 11 आहे, म्हणजे ए ची किंमत 11 आहे। ए बरोबर 11। आता जर या ठिकाणी डी काढायचा आहे, दिलेली अंकगणितीय श्रेणी, दिलेली क्रमिक अंकगणितीय श्रेणी आहे, त्यामुळे सगळ्यांचा फरक काढायची काही गरज नाही आपल्याला। फक्त पहिल्या क्रमांक 2 पदांचा सामान्य फरक काढा, त्याच्यावर आपल्याला डी ची किंमत मिळणार आहे। सामान्य फरक काढताना दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं आहे। लक्षात घ्या, सामान्य फरक डी काढताना दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करा आणि इथं वजाबाकी करताना चिन्हाला अतिशय महत्व आहे, चिन्ह चुकवायचं नाही। या अंकगणितीय श्रेणीमध्ये दुसरं पद 8 आहे आणि पहिलं पद 11 आहे, म्हणजे 8तून 11, 8 वजा 11 म्हणजे मी 11तनं 8 वजा करणार आहे। इथं चिन्ह भिन्न आहे, 11तनं 8 वजा करायचे आणि 11चं चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे डी ची किंमत इथं ऋण 3 येणार आहे। प्रत्येकाला समजतंय का बघा, इथं ऋण 3 किंमत कशी आली? 11, 8 वजा ऋण 11, चिन्ह भिन्न आहे, भिन्न चिन्हांची वजाबाकी होते। वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हा आपला गणिताचा नियम आहे, या ठिकाणी चिन्हांचा नियम आहे। आता या ठिकाणी आपल्याला दोन किमती मिळाल्या, ए ची किंमत मिळाली, डी ची किंमत मिळाली। आता ऋण 151 म्हणजे TN ची किंमत आहे। एनवे पद किती आहे? ऋण 151, बरोबर आहे का? TN ची किंमत आहे। एनवे पद किती आहे? ऋण 151, म्हणजे एन ची किंमत आपल्याला काढायची आहे। आता बघा या ठिकाणी काय होणार? TN बरोबर ऋण 151 आणि एन बरोबर प्रश्नचिन्ह। लक्षात येत आहे? आता आपल्याला ज्या किमती 4 पैकी 3 किमती मिळालेल्या आहेत, चौथी किंमत काढायची आहे। ए बरोबर 11, दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिलं पद 11 आहे। दिलेल्या अंकगणितीय श्रेणीमध्ये सामान्य फरक ऋण 3 आहे आणि दिलेल्या अंकगणितीय श्रेणीतील एनवं पद हे ऋण 151 आहे। तर एन ची किंमत मला काढायची आहे। इथं एनवे पद अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद हे सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे, म्हणून TN बरोबर कोण सांगणार? सांगा एनवे पदाचं सूत्र अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद
हा बरोबर गुणिले डी, अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला अंकगणितीय श्रेणीचे एनवे पद कोणतं किंवा काढायचं सूत्र काय पटकन सांगता आलं पाहिजे. आता या सूत्रामध्ये काय करायचे, किमती घालायच्या आहेत. बघा पहिली किंमत एन, एन किती आहे ऋण 151. कुठेही चिन्ह बदलायचं नाही. ऋण 151 बरोबर याची किंमत किती आहे 11. आता इथे यांची किंमत आहे का आपल्याला माहित आहे का, नाही. यांची किंमत काढायची आहे म्हणजे n वजा 1 कंस आहे तसा करायचा आणि या कंसाला डी न गुणायचा आहे. इथं डी ची किंमत ऋण 3 आहे. डी ची किंमत ऋण 3 आहे. या सूत्रामध्ये घातलेल्या किमती स्पष्ट दिसतात का बघा. हा टीएन ची किंमत ऋण 151 आहे बरोबर. ए ची किंमत 11 आहे. एन ची किंमत काढायची आहे म्हणजे कंसात n वजा 1 गुणिले डी, इथं डी ची किंमत ऋण 3 आहे. आता मी काय करणार बघा, त्या ऋण 3 न या कंसातल्या दोन्ही पदाला गुणून घेणार. चिन्हाला अतिशय महत्व, बाकीच्या पदामध्ये काही बदल करायचे नाही. या ऋण 3 न या कंसातल्या n ला पहिल्यांदा करायचं, त्यानंतर ऋण 3 न ऋण 1 ला गुणायचं. इथं चिन्हांचा गुणाकार करताना पहिल्यांदा चिन्हांचा गुणाकार आणि त्यानंतर सहगुणकाचा गुणाकार, समान चिन्हांचा गुणाकार धन येणार आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येणार. म्हणजे तिथं ऋण 151 आहे तसे बरोबर. 11 अधिक, आता बघा ऋण 3 न n ला गुणायचं आहे. n ला धन चिन्ह आहे आणि 3 ला ऋण चिन्ह आहे. चिन्ह भिन्न आहे म्हणजे त्यांचा चिन्हाचा गुणाकार काय आला ऋण आला. 3 गुणिले n चा गुणाकार 3n. आता ऋण 3 गुणिले ऋण 1 दोन्ही संख्येला समान चिन्ह आहे म्हणजे समान चिन्हाचा गुणाकार काय येणार धन येणार. ऋण 3 गुणिले ऋण 1, 3 एके 3, पण येणारे 3 हे धन येणार आहे. प्रत्येकाला समजलं का बघा. हे ऋण 3 न ऋण 1 ला गुणल्यानंतर त्यांचा गुणाकार धन येणार आहे. आता 11 अधिक 3 ची बेरीज करायची. ऋण 151 बरोबर 11 अधिक 3 14 वजा 3n. बघा ऋण 151 बरोबर 14 कुठून आले 11 आणि 3 ची बेरीज केली. 11 आणि 3 14 आणि ऋण 3n. आता 14 जे डावीकडे आहे उजवीकडे आहे ते उजवीकडे कुठे न्यायचे डावीकडे न्यायचे. लक्षात येते का. 14 हे उजवीकडे आहे, उजवीकडनं कुठे न्यायचे डावीकडे न्यायचे आणि डावीकडे नेताना काय करायचं त्याचं चिन्ह बदलायचं आहे. क्रियेत बदल होणार आहे म्हणून ऋण 151 वजा 14 बरोबर ऋण 3. आता या ठिकाणी ऋण 151 आणि 14 दोघांना समान चिन्ह आहे. समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते आणि बेरीज करून त्या पदाला असताना चिन्ह द्यायचं आहे म्हणजे 151 आणि 14 ची बेरीज करायची आणि त्या बेरजेला दोन्ही पदाला जे ऋण चिन्ह आहे ते ऋण चिन्ह द्यायचं आहे. लक्षात घ्या इथं अतिशय महत्वाचं आहे. जर इथं तुम्ही चुकून चिन्ह जर बदललं तर गणित चुकणार आहे म्हणून चिन्हाकडे लक्ष द्या. गणित 1 ला चिन्हाला अतिशय महत्व आहे. ऋण 151 ऋण 14 दोन्ही संख्येला समान चिन्ह आहे म्हणून त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला असणारं चिन्ह द्यायचं. काय नाव इथं ऋण 165 बरोबर ऋण 3n. आता गणिताचा नियम आहे जर दोन्ही बाजूला ऋण चिन्ह आलं तर त्या ऋण चिन्हाचा लोप होणार आहे, ऋण चिन्ह जाणार आहे म्हणजे दोन्ही बाजू काय होणार आहेत धन होणार आहेत. कधी जर डावी आणि उजवी बाजू ऋण आली तर इथं डावी पण बाजू ऋण आहे आणि उजवी पण बाजू ऋण आहे म्हणजे इथं काय होणार आहे हे धन होणार आहे. मग मी जरा हे करतो म्हणून 3n बरोबर 165. समजतंय का. दोन्ही बाजूला ऋण चिन्ह आहे. ऋण चिन्ह असल्यामुळे काय केलं दोन्ही बाजूला ऋण चिन्ह गेलं. आता 3n बरोबर 165. 3n म्हणजे 3 गुणिले n. मला यांची किंमत काढायची आहे. मग मी काय करणार 3चं पक्षांतर करणार. 3 डावीकडनं उजवीकडे जाणार आणि गुणाकार असल्यामुळे काय होणार आहे भागाकार होणार आहे म्हणून n बरोबर 165 छेद 3. त्या 3चा पाडा आपल्याला यायला पाहिजे. 3 एके 3, 3 पाची 15. हातचा 1 त्यावर 1 गुण 16 15 त्याच्यानंतर 1 उरणार आहे. 1 वर 5 घ्या 15 झाले परत 5 त्रिक 15. n बरोबर 5 55. n बरोबर 55. या गणिताचं उत्तर म्हणजे ऋण 151 हे 55वे पद आहे.
55वे पद आहे. प्रत्येक उदाहरणाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. आता बघा आपल्या गणितामध्ये काय दिलं, एच किंमत दिलेली आहे, डी ची किंमत दिलेली आहे, एन व पद दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण एन ची किंमत काढली. त्यासाठी अंक गणितीय श्रेणीचं एन व पद हे सूत्र वापरलं. या गणितामध्ये ए बरोबर 11, डी बरोबर 8 वजा 11 बरोबर ऋण 3, एन बरोबर ऋण 151, एन बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे कितवे पद आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 कंस पूर्ण गुणिले डी. इथं कोणताही चिन्ह नाही, याचा अर्थ कंस आणि डी मध्ये गुणाकाराची क्रिया हे गृहीत धरलेला आहे. गुणाकारात चिन्ह दिलं तरी सुद्धा बरोबर आहे आणि नाही दिलं तरी सुद्धा बरोबर आहे. टीएन ची किंमत आहे ऋण 151, ए ची किंमत 11 अधिक कंसात एन वजा 1 कंस पूर्ण गुणिले ऋण 3. मग मी पहिली काय केली, ह्या ऋण 3 न कंसातल्या दोन्ही पदाला गुणून घेतलं. इथं चिन्हांचा नियम वापरायचा आहे. ऋण 3 गुणिले एनचा गुणाकार ऋण 3 एन, ऋण 3 गुणिले ऋण 1 चा गुणाकार धन 3 आला, कारण चिन्ह समान आहे, समान चिन्हांचा गुणाकार धन येणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी ऋण 151 बरोबर 11 वजा ऋण 3 अधिक 3. इथं 11 आणि 3 ची बेरीज केली, 11 अधिक 3 14, म्हणून ऋण 151 बरोबर 14 वजा ऋण 3. त्यानंतर 14चं मी पक्षांतर केलं, 14 उजवीकडनं डावीकडे गेले, उजवीकडे असताना ते धन होते, उजवीकडे असताना धन होते, डावीकडे गेल्यानंतर ते काय झाले ऋण झाले म्हणजे वजाबाकीमध्ये गेले, म्हणून ऋण 151 ऋण 14 बरोबर ऋण 3 एन. इथं डाव्या बाजूला ज्या दोन संख्या आहेत किंवा जी दोन पद आहेत त्या दोन्ही पदांना समान चिन्ह आहे आणि समान चिन्हांची बेरीज करायची, म्हणून मी तर 151 आणि 14 ची बेरीज केली आणि 151 आणि 14 ला जे चिन्ह आहे, कोणतं चिन्ह आहे, 151 पण ऋण चिन्ह आहे आणि 14 पण ऋण चिन्ह आहे, म्हणून त्यांच्या बेरजेला मी ऋण चिन्ह दिलं. त्या पदांना असणार चिन्ह म्हणून ऋण 165 बरोबर ऋण 3 एन. या ठिकाणी जर दोन्ही बाजूला ऋण चिन्ह असेल तर त्या ऋण चिन्हाचा लोप करायचा म्हणजे दोन्ही बाजू काय होणार आहे, धन होणार आहे. 3 एन बरोबर 165 म्हणून एन बरोबर 165/3 म्हणून एन बरोबर 55. म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 55वे पद हे ऋण 151 आहे, असा या गणिताचा अर्थ आहे. अतिशय सोपा आहे, फक्त चिन्हाकडे लक्ष द्या, बेरीज वजाबाकी गुणाकार चुकवू नका, सगळ्यात महत्वाचं चिन्हाला लक्षात घ्या. अशा पद्धतीनं या सराव 3.2 मधलं पहिलं गणित आपण सोडवलंय. प्रत्येकाला स्पष्ट दिसतंय का बघा. त्यानंतर प्रत्येक पायरी आपल्याला समजते का बघा, काही आपल्याला गडबड नाही, समजणंच अतिशय महत्वाचं आहे. हा त्यामुळं प्रत्येक पायरी बाबा ऋण 3 कसं आलं, धन 3 कसं आलं किंवा प्रत्येक पद कसं आलं हे आपल्याला समजायला पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे पहिलं गणित आपलं संपलेलं आहे. आपल्या संकीर्णमध्ये गणित आहे ऋण 11 ऋण 8 ऋण 5 डॉट डॉट 49 धन 49. या अंकगणितीय श्रेणीचे शेवटून चौथे पद काढा. बघा ऋण 11 ऋण 8 ऋण 5 डॉट डॉट 49 या अंकगणितीय श्रेणीचे शेवटून चौथे पद काढा. आता मला सांगा या अंकगणितीय श्रेणीमध्ये किती पद आहेत हे माहित आहे का आपल्याला? नाही, यांची पण किंमत आपल्याला माहित नाही, म्हणजे
हे गणित सोडवायला पहिल्यांदा n ची किंमत काढायची. आता जशी आपण काढली तशी n ची किंमत काढायची. म्हणजे 49वे पद हे कितवं असेल, बरोबर आहे का. आता कसं काढलं, ऋण 151 हे पद कितवे असेल, तिथं आपण n ची किंमत काढली. त्याच पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. पहिल्यांदा या अंकगणितीय श्रेणीमध्ये किती पद आहेत, नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे n ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे. तिथं a ची किंमत ऋण 1 ऋण 11, परत d ची किंमत काढा, tn ची किंमत 49 घ्यायची कारण n व पद 49 आहे, आणि n ची किंमत काढा. आणि n ची किंमत काढल्यानंतर त्याच्या मागे आपल्याला चौथ्या पदापर्यंत जायचं आहे. ते काय अवघड नाही. म्हणजे अशा पद्धतीचं जर गणित आपल्याला विचारलं तर ते गणित वाचल्यानंतर आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की या गणितामध्ये एकूण पद किती आहेत. म्हणजे n ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे. आणि n ची किंमत काढल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीचं शेवटून चौथं पद कोणतं असेल हे आपण काढू शकतो. म्हणून हे गणित सोडवत असताना हे गणित सोडवत असताना आपल्याला पहिल्यांदा n ची किंमत काढूया. आता जसं गणित आपण सोडवलं त्याच पद्धतीने गणित सोडवायचं, फक्त किमती बदललेल्या आहेत. किमती बदलून गणित आपण सोडवायचं आहे. a बरोबर ऋण 11, d बरोबर दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं. इथं t2 ऋण 8 आहे, ऋण लिहिलं मी, परत ऋण कंसात ऋण 11. बघा ऋण या दोन्ही संख्येमध्ये जे ऋण चिन्ह आहे ते चिन्हातलं आहे. पहिलं पद या ठिकाणी ऋण 11 आहे, दुसरं पद ऋण 8 आहे. ऋण 8 वजा कंसात ऋण 11, इथं ऋण धन होणार आहे, म्हणजे ऋण 8 अधिक 11 होणार. बघा इथं अतिशय महत्वाचं आहे, ऋण 8 अधिक 11. आता काय झालं, इथं 8 ला ऋण चिन्ह, 11 ला धन चिन्ह आहे. चिन्ह भिन्न आली की वजाबाकी. आणि वजाबाकी करताना आपल्याला माहित आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. मग काय ना डी ची किंमत इथं d बरोबर 3. आता त्यानंतर या ठिकाणी शेवटचं पद कोणतं आहे, 49. पण ते 49चा नंबर माहित आहे आपल्याला, ते कितवं पद आहे माहित आहे का, नाही म्हणजे tn बरोबर 49. tn बरोबर 49, n बरोबर प्रश्नचिन्ह. बघा a बरोबर ऋण 11, d बरोबर 3 आलं. इथं चिन्हाला अतिशय महत्व आहे, प्रत्येक पायरीला चिन्ह बघा. इथं d ची किंमत 3 आली. tn बरोबर म्हणजे n व पद 49 आहे आणि n ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता थोडस मी खाली लिहितो इथं रेष मारून, tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. लक्षात येत आहे. हा पार्थ काय का बघा, सांग पार्थ, tn ची किंमत किती आहे, पार्थ शंकरदास, हा आहे का पार्थ शंकरदास, हॅलो खंदारे आहे काय, श्रीनाथ खंदारे, हा सांग tn ची किंमत सांग. 49 बरोबर. सांग a ची किंमत बरोबर. हा आता n वजा 1 यांची किंमत आपल्याला माहित आहे का, हा म्हणजे आहे तसं लिहायचं, n वजा 1 आणि d ची किंमत किती आहे, 3 आहे. हा ठीक आहे, बंद कर. ही पायरी सगळ्यांना समजली का. tn ची किंमत 49, tn ची किंमत 49 आहे. a ची किंमत ऋण 11 कंसात n वजा 1 आहे तसं लिहायचं कारण आपल्याला n ची किंमत काढायची आहे. आणि d ची किंमत 3, परत इथं काय होणार आहे, या 3 कंसातल्या दोन्ही पदाला गुणायचं आहे. म्हणून 49 बरोबर ऋण 11. आता 3 गुणिले n 3n. आता या 3 ऋण 1 ला गुणायचं आहे. इथं चिन्ह भिन्न आहे, 1 ला ऋण चिन्ह आहे आणि 3 ला धन चिन्ह आहे. 3 एके 3 पण ऋण 3 येणार. आता इथं ऋण 11 आणि ऋण 3 समान चिन्ह आहे म्हणून मी काय करणार, 11 आणि 3 ची बेरीज करणार आणि 11 आणि 3 ला असणारं चिन्ह देणार. म्हणजे काय होणार, इथं 49 बरोबर ऋण 14 अधिक 3n. 49 बरोबर
ऋण 14 अधिक 3n. आता जे ऋण 14 उजवीकडे आहे ते उजवीकडनं कुठे गेला मी डावीकडे गेला म्हणजे 49 अधिक 14 बरोबर 3n. काय ना 49 आणि 14 धनचिन्ह आहे. धनचिन्ह म्हणजे काय करायची त्यांची 49 आणि 14 ची काय करायची बेरीज करायची 63 बरोबर 3n. म्हणून 3n बरोबर 63. n बरोबर 63 भागिले 3. मी 3चं पक्षांतर केलं. 3 गुणाकारामध्ये आहे. गुणाकारामध्ये असल्यामुळे पक्षांतर केल्यानंतर ते वजा भागाकार होणार आहे. n बरोबर 21. इथं n ची किंमत 21 आली. म्हणजे या ठिकाणी लाईट गेली दिसते का? ठीक आहे चालू करूया आपण काय अडचण नाही. याचा व्हिडिओ टाकला जाणार आहे काय प्रॉब्लेम नाही. n ची किंमत 21 आली. म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये 21 पद आहेत. आता शेवटून चौथं बरोबर आहे का? म्हणजे 21 20 19 18 म्हणजे मी जर 21 मधनं 3 वजा केले तर 18 येणार आहे. म्हणजे या अंकगणितीय श्रेणीचं आपल्याला 18वं पद काढावं लागणार आहे. आता बघा या अंकगणित श्रेणीमध्ये 21 पद आहेत. 21 वजा 3 बरोबर 18वे पद. शेवटून चौथं म्हणजे 21व पद सोडायचं. बघा 21 20 19 18 आलं का चौथं पद? बघा 18 19 20 21 म्हणजे शेवटून चौथं पद. लक्षात येते का? शेवटून चौथं पद म्हणजे 18वं पद. म्हणजे इथं n ची किंमत 18 घ्यायची आणि त्या अंकगणितीय श्रेणीचं 18वं पद काढायचं म्हणजे शेवटून चौथं पद. बघा a बरोबर आहेतच किमती. a बरोबर ऋण 11 d बरोबर 3 n बरोबर 18 आणि t18 बरोबर 19वर कारण मला 18वं पद काढायचं आहे. बघा tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता tn बरोबर tn काढायचा आहे. tn बरोबर a ऋण 11 अधिक 18 वजा 1 गुणिले 3. 18 1 वजा करा 17 येणार. 18 1 वजा करा. tn बरोबर ऋण 11 अधिक 17 गुणिले 3. 17 गुणिले 3 17 गुणिले 3 चा गुणाकार करा आणि त्या गुणाकारामधनं 11 वजा करायचे आहे. tn बरोबर tn म्हणायचं नाही तर t18 बरोबर t18वे पद बरोबर या ठिकाणी किती येणार 17 त्रिक 51. t18 बरोबर ऋण 11 अधिक 51. आता 11ला ऋण चिन्ह 51ला धन चिन्ह आहे. म्हणजे 51 मधनं 11 वजा करायचे आणि 51 या ठिकाणी 51चं चिन्ह द्यायचं. म्हणजे टी बरोबर या ठिकाणी किती येणार 40. टी बरोबर 40 म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीचं शेवटून चौथे पद म्हणजे 18 ते 40 असणार आहे. अशा पद्धतीनं त्या गणितामध्ये पहिल्यांदा मी n ची किंमत काढली. n ची किंमत काढून त्या गणितीय श्रेणीमध्ये असणाऱ्या एकूण पदामधून मी किती वजा केले 3 वजा केले. 3 वजा केल्यानंतर मला शेवटून चौथं पद मिळणार आहे. म्हणून इथं मी 21 मधनं 3 वजा केले म्हणजे या गणितामध्ये मला शेवटून चौथं पद म्हणजेच 18वं पद मला काढावं लागणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण गणित सोडवू शकतो. दिसतंय का स्पष्ट? हॅलो ठीक आहे चालू करूया काय अडचण नाही. लाईट गेल्या ठीक आहे. प्रत्येक उदाहरणाचं उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. म्हणून त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये एकूण 21 पदे असतील आणि त्या अंकगणितीय श्रेणीचे 18वे पद म्हणजे शेवटून चौथे पद हे 40 असेल असं आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. आता बघा या ठिकाणी याच पद्धतीचं गणित एक बघूया आपण. बघा
एका अंकगणितीय श्रेणीचे एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 17वे पद 10व्या पदापेक्षा 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. बघा काय दिलंय. एका अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. या ठिकाणी आपल्याला n ची किंमत पहिल्यांदा 17 दिलेली आहे. त्याच्यावरून आपण 17वं पद काढायचं. त्यानंतर n ची किंमत 10 घ्यायची आणि त्याच्यावरून आपण 10वं पद काढायचं. गणितामध्ये दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार करायचं. बघा पहिलं काय करायचं. 17वे म्हणजे काय येणार आहे. n बरोबर 17 टी 17 बरोबर प्रश्नचिन्ह. काय होणार मग. टी n बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. इथं आपल्याला फक्त n ची किंमत माहित आहे. मग काय येणार इथं. टी 17 बरोबर a अधिक 16 वजा 1 गुणिले d. टी 17 बरोबर a अधिक 16 1 वजा करा 15 आणि 15ला d न गुणा 15d. म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद काय असणार आहे. टी 17 बरोबर म्हणजे 17वे पद बरोबर a अधिक 15d. या ठिकाणी 16d. a अधिक 16d. बघा या ठिकाणी चुकून 17 म्हणजे 16 दिल्यामुळे 15 झालं. टी 17 बरोबर a अधिक कंसात 17 वजा 1 गुणिले d. 17 1 वजा करा 16 येणार आहे. टी 17 बरोबर a अधिक 16d म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद किती असणार आहे. a अधिक 16d. आता याच पद्धतीनं अंकगणितीय श्रेणीचं 10वं पद काढायचं. म्हणजे काय करणार मी. n बरोबर 10 टी 10 बरोबर प्रश्नचिन्ह. परत ते सूत्र वापरणार. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. टी 10 बरोबर a अधिक 10 वजा 1 गुणिले d. टी 10 बरोबर a अधिक 9d. हे समीकरण 2 आलं. समीकरण 1 आणि 2 मिळालं आपल्याला. समीकरण 1 आणि 2 मिळालं. टी 17 बरोबर a अधिक 16d आणि टी 10 बरोबर a अधिक 9d. आता गणितामध्ये काय सांगितलं. एका अंकगणितीय श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. म्हणजे मी जर 10व्या पदामध्ये 7 मिळवलं तर 17वं आणि 10वं पद काय येणार आहे. सारखं येणार आहे. बरोबर आहे का. जर मी 10व्या पदामध्ये 7 मिळवले तर 17वं पद आणि 10वं पद हे समान येणार आहे. म्हणून गणितामध्ये दिलेल्या अटीनुसार काय करूया आपण समीकरण तयार करूया. डाव्या बाजूला 17वं पद लिहूया. a अधिक 15d. बघा टी 17 बरोबर टी 10 अधिक 7. कारण 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 न जास्त आहे. म्हणजे 10व्या पदामध्ये 7 मिळवायची. टी 17 किती आपलं. या ठिकाणी a बरोबर 16d. बघा a अधिक 16d हे 17वं पद आहे आणि 10वं पद काय. a अधिक 9d. a अधिक 9d अधिक 7. बरोबर आहे. आता काय करूया आपण. बघा a एकत्र घ्यायचं. d d चल असणारी पद सगळे एकत्र घेऊया. काय होणार मग. a अधिक 16d
वजा ए वजा 9d बरोबर 7. इथं ए ला ए गेले. आता 16 9 वजा करा. 16 वजा केल्यानंतर किती येणार आहे? 7 येणार आहे. 7d बरोबर 7. म्हणून d बरोबर 7 भागिले 7, d बरोबर 1. म्हणजे या दोन अंकगणिती या ठिकाणी पदातील जो अंकगणित श्रेणीचा जो सामान्य फरक आहे तो सामान्य फरक d1 आहे. बघा काय केलं. पहिल्यांदा n बरोबर 17 घेतलं, त्यावरून मी 17वं पद काढलं. त्यानंतर मी n बरोबर 10 घेतलं, 10वं पद काढलं. त्यानंतर गणितामध्ये दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार केलं. 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, म्हणून t17 बरोबर t10 अधिक 7. हे लक्षात ठेवा. ही दिलेली अट आहे गणितात. 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, म्हणजे 17वं पद डाव्या बाजूला लिहा. त्यानंतर 10व्या पदामध्ये 7 मिळवा, हे उजव्या बाजूला लिहा. त्यानंतर एकचल समीकरण तयार होणार आहे. समीकरण सोडवा आणि डी ची किंमत काढा. डी ची किंमत म्हणजे सामान्य फरक 1 असणार आहे. म्हणून a अधिक 16d बरोबर a अधिक 9d अधिक 7. त्यानंतर a अधिक 9d जे उजवीकडे आहे ते मी डावीकडे घेतले. a अधिक 16d हे डावीकडचं आहे तसं लिहिलं, त्याच्यात काही बदल करायचा नाही. ही दोन पदं पक्षांतर करून आलेली आहेत. त्या दोन्ही पदाचं चिन्ह बदललंय का बघा. ऋण a ऋण 9d बरोबर 7. इथं a वजा a ला गेलेलं कॅन्सल झालेलं आहे. 16 मी 9 वजा केल्यानंतर d येणार 7 येणार आहे. 7d बरोबर 7. म्हणून d बरोबर 7 भागिले 7, d बरोबर 1. म्हणजे सामान्य फरक 1 आहे. त्या अंकगणितीय श्रेणीतला जो सामान्य फरक असेल तो सामान्य फरक किती असणार आहे? 1 असणार आहे. अशा पद्धतीनं या 3.2 मध्ये जी काही शाब्दिक गणित आहेत ती शाब्दिक गणित या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. कुठेही कधीही बेरीज वजाबाकी गुणाकार आणि चिन्ह जर तुमची बरोबर आली तर कोणतंही गणित असू दे ते टीएन सूत्रामध्ये घालायचं आहे. कितवं कोणते अशा प्रकारचा जर शब्द आपल्या उदाहरणामध्ये आला तर ते गणित सोडवायला टीएनचं सूत्र म्हणजे अंकगणितीय श्रेणीचे nवे पद हे सूत्र वापरून गणित सोडवायचं आहे. ए डी एन किंवा टीएन या 4 पैकी कोणत्याही 3 किमती तुम्हाला त्या उदाहरणामध्ये दिलेल्या असणार आहेत. त्या 3 किमती शोधता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर त्या 3 किमती तुम्हाला शोधता आल्या आणि या 3 किमतीवर कुणाची किंमत काढायची आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर गणित काही अवघड नाही. गणित अतिशय सोपं आहे. आणि जगात जे काही विषय आहेत सर्व त्या जगातील सर्वात सोपा विषय हा गणित आहे. लक्षात घ्या. फक्त समजून घ्या आणि गणितांचा सराव जर केला तर काही अडचण येणार नाही. फक्त सराव पाहिजे, आपली अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे गणित आपण सोडवू शकतो. आता दुसरं गणित यासारखंच बघा. एका अंकगणितीय श्रेणीचे अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद का अवघड नाही. आता सोडून तसंच बघा. एका अंकगणितीय श्रेणीचे 11वे पद म्हणजे पहिल्यांदा मी n बरोबर 11 ही किंमत घेऊन त्या अंकगणितीय श्रेणीचं 11वं पद काढणार. त्याने 11वं पद आपल्याला दिलेलं आहे ते 16 आहे. म्हणजे टीएन T11 बरोबर 16 n बरोबर 11 ह्या दोन किमती आपण nव्या पदाच्या सूत्रामध्ये घालायचं आणि पहिलं समीकरण मिळवायचं. म्हणजे
पहिलं समीकरण मिळवायला मला n बरोबर 11 t 11 बरोबर 16 ह्या किमती वापराव्या लागणार आहेत. ह्या दोन किमती वापरून मी पहिलं समीकरण तयार करू शकतो. त्यानंतर दुसऱ्याचं काय सांगितलं 21वे पद म्हणजे इथं काय करायचं n बरोबर 21 n बरोबर 21 t 21 बरोबर 29 ह्या किमती वापरायच्या आणि समीकरण 2 मिळवायचं. पहिल्यांदा आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळवूया आणि त्यानंतर आपल्याला ते गणित कसं सोडवायचं हे आपल्याला समजणार आहे. बघा या ठिकाणी पहिल्यांदा 11वे पद म्हणजे काय करायचं n बरोबर 11 t 11 बरोबर 16 या दोन किमती घालायच्या. काय होणार इथं t n बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता टी ची किंमत किती आहे 16 बरोबर a ची किंमत आपल्याला माहित नाही, फक्त टी n आणि n ची किंमत माहित आहे. n किती आहे 11 मग काय नंतर 11 वजा 1 गुणिले d बरोबर 16 बरोबर a अधिक 11 1 वजा करा 10 ले आणि त्या 10 ला d न गुणा 10d. हे मला या ठिकाणी त्या गणिता समीकरणामध्ये मी जरा बदल करतो, फक्त डाव्याने जे बाजू एकाच वेळी बदलायची म्हणजे चिन्ह बदलायचे काही काम नाही. a अधिक 10d बरोबर 16 समीकरण नंबर 1. प्रत्येकाला समीकरण 1 कसं मिळवलं लक्षात येते का बघा. आपल्या गणितामध्ये 11वं पद 16 दिलेला आहे. तिथं मी n ची किंमत 11 t 11 बरोबर 16 ह्या दोन किमतींचा वापर करून मी या ठिकाणी पहिलं समीकरण मिळवलं. त्यासाठी tn बरोबर a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d या सूत्रामध्ये tn 16 a आहे तसे n ची किंमत 11 11 वजा 1 गुणिले d 11 1 वजा केल्यानंतर 10 येणार, त्या 10 ला d न गुणायचं म्हणजे 10d आलं. 16 बरोबर a अधिक 10d म्हणजेच a अधिक 10d बरोबर 16 हे समीकरण 1. मी समीकरण 1 मिळवायला काय केलं n ची किंमत 11 आणि t 11 ची किंमत 16 वापरली. आता मला सांगा त्या गणितामध्ये दुसरं पद कोणते विचारले, कोणतं दिलंय, कोण सांगणार. माहिती चालू करा, एकाला कोणतं माहिती चालू करा, सांगा दुसरं पद कोणतं दिलंय 21 म्हणजे यांची किंमत किती घ्यायची यांची किंमत किती घ्यायची 21 आणि टी 21 किती घ्यायचं 29 बरोबर आहे का. n बरोबर 21 टी 21 बरोबर 29 ह्या किमतीचा वापर करून दुसरं समीकरण आपल्याला मिळवायचं. मग मी काय करणार इथं n बरोबर 21 टी 21 बरोबर 29 टी n बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. टी n म्हणजेच टी 21 किती आहे 29 बरोबर a अधिक 21 वजा 1 गुणिले d. 21 मध्ये 1 वजा करा आणि d ला गुणा. 29 बरोबर a अधिक 20d म्हणून a अधिक 20d बरोबर 29 समीकरण नंबर 2. लक्षात येते का. समीकरण 1 जसं तयार केलं तसं समीकरण 2 तयार केलं. आता समीकरण 1 आणि 2 अतिशय महत्वाचे आहेत. त्यासाठी प्रकरण क्रमांक 1 आठवायचा आहे. हा तास सुटल्यानंतर प्रकरण 1 आणि 2 वर चाचणी आहे. न बघता अभ्यास करून दिवसभर अभ्यास करा आणि संध्याकाळी आजच ती चाचणी सोडवा. लक्षात येते काय. ती 2 प्रकरण अतिशय महत्वाचं आहेत. बोर्ड परीक्षेला त्या 2 प्रकरणावर 24 गुणाचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मार्क ह्या 2 प्रकरणावर आहेत. लक्षात घ्या. ते जर आपल्याला पैकीच्यापैकी मिळवायचे असतील तर 2 प्रकरणांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. अभ्यास करून न बघता वेळ लावून आजची सराव चाचणी क्रमांक 4 सोडवायची आहे. मला सांगा या ठिकाणी समीकरण 1 a अधिक 10d बरोबर 16 समीकरण 2 a अधिक 20d बरोबर 29 समीकरण 2 आहे. आता या समीकरणामध्ये 2 चल आहेत. 2 चल म्हणजे 2 अक्षर आहेत. कोणते आहेत कोण सांगणार. पहिल्या समीकरणाचा अक्षर कोणता आहे a आणि d आहे का. a आणि d. दुसऱ्या समीकरणामध्ये येऊन बघा a आणि d ही 2 चल आहेत. म्हणजे ही 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आहेत की नाही. हे प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण सोडवलेलं आहे. चलाचं निरसन करून मला सांगा समीकरण 1 आणि 2चं जर मी निरीक्षण केलं तर a आणि d पैकी कुणाचे सहगुणक समान आहेत.
सांगा. इथं एचा सगुणक 1 आहे. हा, इथं एचा सगुणक 1 आहे म्हणजे समीकरण 1 व 2 मध्ये एचे सगुणक समान आहे. लक्षात येते का? समीकरण 1 व 2 मध्ये एचे सगुणक समान आहेत. सगुणक समान, चिन्ह समान असतील तर आपण वजाबाकी या क्रियेनं एका चलाचा लोप करू शकतो. याचा अभ्यास प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण केलेला आहे. मग मी काय करणार इथं या ठिकाणी समीकरण बघा 29 मोठं कोण आहे 16 29 म्हणजे मी काय करणार समीकरण 2 मध्ये 1 वजा करणार. 1 मधला 2 वजा केलं तरी चालतंय, काय अडचण येत नाही. पण आपण त्या ठिकाणी चिन्ह चुकाय नको म्हणून मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. काय होणार तर समीकरण 1 वजा 2 वजा 1 म्हणजे काय होणार तर ए अधिक 20d बरोबर 29, ए अधिक 10d बरोबर 16. आता लक्षात घ्या वजाबाकी करताना प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. समीकरण 1 च्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. वजा दिसतंय का बदललेलं वजा आणि त्याला वर्तुळ करायचं म्हणजे बदललेलं चिन्ह लक्षात येणार आहे. म्हणजे जर मी यांची वजाबाकी केली तर एचा लोप आला. लोप झाला का? 2 पैकी एका चलाचा लोप झाला. आता 20तनं 10 वजा करा आणि 20चं चिन्ह द्या. 10d बरोबर 13, 10d बरोबर 13, d बरोबर 13 भागिले 10, d बरोबर 1.3. d ची किंमत किती आली 1.3. लक्षात येते. आता मला सांगा एखाद्या संख्येला 10 न भागणं 100 न भागणं 1000 भागणं हे आपल्याला 5वी 6वी ला झालेलं आहे. मी तर 13 ला 10 न भागलाय. 10 वर एकच शून्य आहे म्हणून त्या ठिकाणी अशा ठिकाणी मी दशांश चिन्ह दिलं की दशांश चिन्हानंतर 1 अंक येईल. अशा ठिकाणी दशांश चिन्ह दिलं का इथं 10 वर एकच शून्य. जर इथं 10 वर 2 शून्य असते तर दशांश चिन्हानंतर 2 अंक येतील. अशा ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे प्रत्यक्षात 10 100 न भागायची गरज नाही. फक्त 1 वरच्या शून्या मोजायच्या. जेवढ्या शून्य असतील तेवढे अंक दशांश चिन्हानंतर यायला पाहिजेत. अशा ठिकाणी ते दशांश चिन्ह तुम्हाला देता आलं पाहिजे. इथं डी ची किंमत आपल्याला 1.3 मिळाली. आता डी वरनं आपण ए ची किंमत काढायची. इथं आपल्याकडे 2 समीकरण आहेत समीकरण 1 आणि 2. त्यापैकी कोणत्याही समीकरणामध्ये डी ची किंमत घालून आपण ए ची किंमत घालून काढू शकतो. बघा डी बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालू. मग काय समीकरण आहे ए अधिक 10d बरोबर 16, ए अधिक 10 कंसात 1.3 बरोबर 16. आता मला सांगा 10 न 1.3 ला गुणायचं आहे. दशांश चिन्ह विसरायचं 13 होणार. 13 गुणिले 10 130. ज्या 2 संख्येचा गुणाकार केला त्यापैकी एका संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे आणि दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा काय येणार आहे दशांश चिन्हानंतर एकच येणार आहे. म्हणजे काय होणार आहे 130 हा गुणाकार आला आपला. बरोबर आहे का? 10 गुणिले 13चा गुणाकार 130 आला. आता दशांश चिन्हानंतर त्या ठिकाणी या गणितामध्ये एकच दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा काय येणार आहे दशांश चिन्हानंतर एकच अंक येणार आहे. उजवीकडनं मोजायचं म्हणजे 13 झाली. 13.0 दशांश चिन्हानंतर किती शून्य असू दे सोडून द्यायच्या आहे का. दशांश चिन्हानंतर 1 शून्य मग काय आला गुणाकारांचा 13. मग काय आला इथं ए अधिक 13 बरोबर 16, ए बरोबर 16 वजा 13 बरोबर 3 म्हणजे ए ची किंमत आपल्याला मिळाली. आता मला सांगा ए ची किंमत मिळाली, डी ची किंमत मिळाली, यांची किंमत माहित आहे. तो कोणतं पद काढायचं आहे 41व. कोणतं पद काढायचं आहे 41व म्हणजे ए बरोबर 3, डी बरोबर 1.3 आणि एन बरोबर 41 आणि टी 41 बरोबर प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीनं परत एनव्या पदाचं सूत्र वापरून आपण या अंकगणितीय श्रेणीचं 41व पद काढू शकतो. बघा या गणितामध्ये आपल्याला अंकगणितीय श्रेणीची 2 पदं दिली होती. त्या पहिल्या पदावरून मी पहिलं समीकरण तयार केलं. दुसऱ्या पदावरून त्या ठिकाणी दुसरं समीकरण तयार केलं. पहिलं पद 11 आहे
म्हणून मी तर n ची किंमत 11 घेतली आणि 11वं पद 16 आहे म्हणून टी 11 बरोबर 16 ह्या किमती समीकरणामध्ये घातल्यानंतर मला पहिलं समीकरण मिळालं a अधिक 10d बरोबर 16. बरोबर आहे. त्यानंतर मी काय केलं, n बरोबर 21 आणि टी 21 बरोबर 29 ह्या किमतींचा वापर करून काय केलं, दुसरं समीकरण मिळवलं. मला दुसरं समीकरण मिळालं a अधिक 20d बरोबर 29. समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 मध्ये दोन चल आहेत म्हणजेच ही दोन चलातील रेषीय समीकरण आहेत. या समीकरणामध्ये आपण दोन पैकी एका चलाचा लोप करायचा या क्रियेचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 1 मध्ये केलेला आहे. त्याचा वापर करून या ठिकाणी आपण ए किंवा डी पैकी एकाची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यासाठी ए किंवा डी पैकी एकाचा लोप व्हायला पाहिजे. जर मी काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर समीकरण 1 आणि 2 मध्ये ए चे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह समान आहेत आणि याचा 9वीला आपण अभ्यास केलेला आहे. समान समान वजाबाकी, समान भिन्न बेरीज. जर सहगुणक समान चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची, सहगुणक समान चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची. हे दोन नियम इयत्ता 9वी मध्ये आपण अभ्यास केले आहेत. इथं दोन्ही गोष्टी समान आहेत, चिन्ह समान आहेत, सहगुणक समान आहेत म्हणजे यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना समीकरण 1 मधनं 2 वजा करा किंवा 2 मधनं 1 वजा करा, दोन्ही प्रकारे उत्तर बरोबर येणार आहे. पण शक्यतो मोठी संख्या कोणती आहे बघायचं, त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचं. म्हणून इथं मी समीकरण 2 मध्ये 1 वजा केलं. a अधिक 20d बरोबर 29, a अधिक 10d बरोबर 16. पण वजाबाकी करताना जर तुम्ही याची चिन्ह जर बदलली नाहीत तर इथं a चा लोप होणार नाही. म्हणून वजाबाकी आहे म्हणून मी दुसऱ्या समीकरणातील चिन्ह बदलली. ए ची किंमत, ए चं चिन्ह धन होतं ते ऋण केलं, 10dचं चिन्ह धन होतं ते ऋण केलं, 16चं जे धन होतं ते ऋण केलं म्हणजे किंमत मी चिन्ह काय केली बदलली. चिन्ह बदलल्यामुळं इथं ए चा लोप झाला. 20तनं 10 वजा केले 10 आले. 10d बरोबर 13, डी बरोबर 13/10 म्हणजेच डी बरोबर 1.3. आपल्याला डी ची किंमत मिळाली. आता डी च्या किमतीवरून आपल्याला ए ची किंमत काढायची आहे म्हणून मी ही डी ची किंमत समीकरण 1 मध्ये घातली. ए बरोबर 10d बरोबर 16, ए बरोबर 10 कंसात 1.3 कंस पूर्ण गुणिले 16. जर मी 10 ला 1.3 ला गुणलं त्यासाठी दशांश चिन्ह विसरायचं आहे म्हणजे 1.3 चे 13 होणार आहे. 13 ला जर मी 10 ला गुणलं तर 130 येणार आहे. परत त्या 130 मध्ये दशांश चिन्ह द्यायचं आहे. ज्या दोन संख्येचा तुम्ही गुणाकार केला त्यापैकी एका संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे आणि दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर एक अंक यायला पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे आणि दशांश चिन्ह देताना अंक जे मोजायचे आहेत ते उजवीकडनं मोजायचे आहे. लक्षात घ्या, बाजू लक्षात घ्या, उजवीकडनं मोजायचे आहे. मग उजवीकडनं जर मी मोजलं तर शून्यानंतर येणार, शून्याच्या अगोदर दशांश चिन्ह येणार म्हणजे 13.0. दशांश चिन्हानंतर किती जरी शून्य आल्या तर त्या सोडून द्यायच्या, किमतीत काही बदल होत नाही म्हणजेच 13.0 म्हणजेच 13. म्हणजे इथं ए ची किंमत 13 आली. आता ए ची किंमत 13, डी ची किंमत 1.3, एन ची किंमत 41 तर ती 41 बरोबर किती हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. आता मी डायरेक्ट सोडवतो. टी 41 बरोबर 3 अधिक 41 वजा 1 गुणिले 1.3. बघा यांची किंमत 41 जो पद काढायचा आहे म्हणून यांची किंमत 41 घेतली. याची किंमत 3 आपण काढलेली आहे. त्यानंतर 41 वजा 1, त्यानंतर डी ची किंमत आपण 1.3 काढलेली आहे. टी 41 बरोबर 3 अधिक 41 मधनं 4 वजा करा. 41 मध्ये 1 वजा करायचे किती येणार 40. ते 40 मी कंसात देणार आहे कारण त्या 40 ला परत आपल्याला काय करायचं आहे 1.3 न गुणायचं आहे. आता मला सांगा 40 आणि 1.3 चा गुणाकार करायचा काय अवघड नाही. 40 गुणिले 13 करायचं. 40 गुणिले 13 करा. 13 चोक 52 म्हणजे 520. 4 वरचं शून्य द्यायचं आहे. त्यापैकी 1.3 मध्ये दशांश चिन्ह आहे म्हणजे दशांश चिन्ह देताना उजवीकडनं एक अंक मोजा आणि दशांश चिन्ह द्या म्हणजे 40 आणि 1.3 चा गुणाकार 52 येणार आहे. म्हणून टी 41 बरोबर 52, टी 41 बरोबर 55. बरोबर आहे का. 41 पद किती आलं 55. लक्षात येत आहे.
अशा पद्धतीनं आपल्याला इथं दोन चलातील रेषीय समीकरण तयार करून ए आणि डी ची किंमत काढायची. ती ए आणि डी ची किंमत या ठिकाणी वापरून त्या अंकगणितीय श्रेणीचं 41वं पद आपल्याला काढायचं आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या TN या सूत्रावरची गणित आपण सोडवू शकतो. आता याच्या पुढं या सूत्रावर आधारित काही गणित आहेत. काही गणित आहेत बघा. फक्त गणिताचा आपण विचार करूया. ती गणित आपण उद्या सोडवायची आहे. लक्षात येते बघा. 50 ते 250 मधील 3 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, किंवा 3 अंकी 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत, किंवा 50 ते 350 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. म्हणजे इथं आपल्याला कसोट्या माहित पाहिजे. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6 ची कसोटी, 7 ची कसोटी, ह्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हा तास सुटल्यानंतर ह्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्या पद्धतीनं उद्या आपल्याला गणित सोडवायचं आहे. इथं गणित काय असणार आहे बघा. 50 ते 250 मधील 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती. आता 50 ते 250 मध्ये सुरुवातीच्या 3 संख्या आणि शेवटच्या 2 संख्या आपल्याला कळायला पाहिजे. आता त्यासाठी 4 न भाग जाणाऱ्या संख्या शोधायला पाहिजेत. म्हणजे 4 न भाग जाणाऱ्या संख्येची अंकगणितीय श्रेणी तयार करायची. आता 50, आता 4 ची कसोटी काय, जर शेवटच्या 2 अंकापासून जी संख्या तयार होणार आहे त्या संख्येला जर 4 न भाग गेला तर त्या ठिकाणी त्या पूर्ण संख्येला 4 न भाग. आता 50ला 4 न भाग जात नाही, बरोबर आहे का. 51 4 न भाग जात नाही. 52 बघा, 13 चौक 52 म्हणजे पहिली संख्या 52 येणार. त्यानंतर त्याच्यामध्ये 4 मिळवा 56 येणार, 60 येणार. अशा पद्धतीनं पहिल्या 3 संख्या आणि शेवटची संख्या तुम्हाला शोधायची आहे, म्हणजे पद शोधायचं आहे. त्या ठिकाणी 250च्या अगोदर 4 न भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला 2 मिळायला पाहिजे. तिथं कसोटी वापरा आणि शेवटची संख्या शोधा. शेवटची संख्या शोधल्यानंतर ए ची किंमत माहित आहे, डी ची किंमत तुम्हाला काढता येणार आहे, TN ची किंमत म्हणजे पद दिलेलं असणार आहे. या किमतीचा वापर करून काय करा, एन ची किंमत काढा. एन ची किंमत काढल्यानंतर त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये म्हणजे 50 ते 250 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील हे आपण काढू शकतो. अशा प्रकारची जी गणित आहे ती गणित आपण उद्या सोडवायची आहे. उद्या सुद्धा तास आहे. उद्या सकाळी लवकर तास संपवला जाईल कारण 9वी चा तास आहे भूगोलचा. त्यामुळं उद्या 9:40लाच तास संपवला जाईल. म्हणजे 9वी ब चे विद्यार्थी त्या तासाला हजर राहू शकतात. आज हा तास सुटल्यानंतर सराव चाचणी क्रमांक 4 दिली जाणार आहे. दिवसभर अभ्यास करा. संध्याकाळी आजच ती चाचणी न बघता वेळ लावून सोडवायची आहे. कुणीही वेळ वाया घालवू नका. घरी राहा, सुरक्षित राहा. घरी राहून अभ्यास करा. हा तास आपण इथं संपवूया.